हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण दुधीचा पराठा बनवणार आहे, असा लुसलुशीत आणि थोडासा क्रिस्पी टाईप. सो त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतोय हा. सो आपण सुरुवात करूया दुधीच्या भोपळ्यासाठी. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला दुधी लागणार आहे. सो दुधी स्वच्छ धुवून घ्या, त्याला प्रॉपर असं सोलून घ्या आणि नंतर मग त्याला व्यवस्थित किसून घ्या. दुधीला थोडं पाणी सुटतो, त्याच्यामुळे पहिलं ते किसून घ्या तुम्ही व्यवस्थित. किसल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकून ठेवा. सो त्याचा जो पाणी सुटतो तो अजून व्यवस्थित निघेल आणि तुम्हाला मग पराठा वळताना काही प्रॉब्लेम नाही येणार. तुम्ही पाणी काढू शकता अगोदर आणि तोपर्यंत मग पीठ मळून गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, बेसन टाकायचं आहे, तूप टाकायचं आहे, ओवा टाकायचा आहे. तूप टाकल्याने थोडंसं टेस्ट चांगली येते पराठ्याला. ट्राय करून बघा, केलं नसेल कधी तर. किंवा थोडंसं गरम तेल टाकलं तरी पण छान लागतं, पीठ चांगलं येतं. जे आपण दुधीचं मीठ टाकून ठेवून दिलेलं साईडला, त्याचंच पाणी आपण फर्स्ट घ्यायचं आहे. म्हणजे त्याचे सत्व असतात ते आपल्याला प्रॉपर भेटतात, वेस्ट जाणार नाही ते त्याच्यामुळे. सो त्यांनी ते पाणी घेऊन थोडं थोडं तुम्हाला अंदाजानुसार पाणी घेऊन पीठ मळून टाकायचं आणि थोडंसं तूप लावून परत एकदा मळून बाजूला ठेवून द्या. थोडंसं जाडसर पीठ मळायचं म्हणजे पराठा करताना प्रॉब्लेम नाही येणार. त्याच्यासाठी आपल्याला मग आता दुधीचं मिश्रण करण्यासाठी त्याच्यामध्ये मिरची कापून घ्या टेस्टनुसार, अद्रक, नंतर कांदा बारीक बारीक कापून घ्या म्हणजे तुम्हाला पराठा करताना मध्ये मध्ये येणार नाही तो. त्यानंतर भरपूर कोथिंबीर जास्त टाकल्याने टेस्ट मस्त येते. आणि आपण पाणी काढलं त्याच्यामुळे ते असं कोरडं झालं थोडं. त्याच्यात हे आपण सगळे कापलेले जिन्नस टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये जिरं टाका, थोडं हळद, तिखट मसाला, धने पावडर, थोडंसं एकदम लिटिल बिट मीठ टाकायचं. बिकॉज आपण आधी टाकलेलं त्याच्यामुळे थोडंसं मीठ जास्त होऊ शकतं, म्हणून तुमच्या अंदाजाने टाकून घ्या थोडंसं. आणि हिंग टाकून द्या. प्रॉपर मिक्स करून ठेवा सगळं. त्याला थोड्या वेळाने परत पाणी सुटेल. सो आपण पुढे जाऊन ते पाणी मग थोडंसं काढून घेऊया. पाणी व्यवस्थित काढलात तर मग तुम्हाला पराठा लाटताना काय इश्यू येणार नाही, पराठा जास्त फाटणार नाही तुमचं. आणि त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं वरतून त्या मिश्रणामध्ये पीठ टाकलात ना तर ते सुखं राहील आणि पराठा लाटताना प्रॉब्लेम नाही येणार आणि काही असं कच्चा वगैरे लागत नाही पीठ. सो तुम्ही ते ट्राय करू शकता. थोडंसं पीठ टाकायचं वरतून. पिठाचा गोळा पेढा करायचा. तुम्हाला जसं जमेल तसं लाटून घ्या. आपण मोदक करतो तसं थोडंसं तेल लावलं तर फुगतात म्हणून, आणि भरून घ्यायचं व्यवस्थित. जास्त घाई करायची गरज नाही आहे. तुम्हाला जेवढं पोर्शन भरता येईल तेवढं भरा तुमच्या अंदाजानुसार. खाताना ते व्यवस्थित लागलं पाहिजे एवढं क्वांटिटीमध्ये भरून टाका आणि हळूहळू वळा. तर इथे बघाल तुम्ही ते पाणी सुटल्यामुळे थोडंसं माझं पण पराठा हे झाला आहे, बट दॅट इज ओके, ते छानच लागतं. व्यवस्थित लाटून घ्या. खूप पातळ करण्याच्या भानगडीत पडू नका. नॉर्मल एकदम जाडसर ठेवला तरी चालेल, पराठा एकदम पातळ नसतोच. मस्त गरम झालेला तव्यावरती गरम झालेला असेल तेव्हाच टाका. थोडंसं साईडने तेल टाकून घ्या, शेकवून घ्या व्यवस्थित मस्तपैकी. बघा मस्त खुसखुशीत झाला आहे पराठा. नक्की ट्राय करा.
सगळ्यांना आवडेल. ज्यांना दुधी खायला नाही आवडत त्यांना पण आवडेल. नक्की एकदा ट्राय करा आणि लहान मुलांना समजणार पण नाही की त्याच्यात दुधी आहे म्हणून. एन्जॉय. थँक्यू फॉर वॉचिंग.